ऐका ना, आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत, खुसखुशीत, टम्म फुगलेली राजकचोरी. बनवायला अतिशय सोपी आहे. खूप लोकं असं म्हणतात राजकचोरी बनवणं खूप मोठं टास्क आहे. व्यवस्थित बनत नाही किंवा फुगत नाही, कुरकुरीत होत नाही. पण आज हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा, पूर्ण बघा आणि त्यानंतर तुम्ही ही राजकचोरी बनवून बघा. खरं सांगते परफेक्ट कचोरी बनवून तयार होते. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. सगळ्यात आधी तर आपल्याला राज कचोरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघा मी पीठसुद्धा घरच्या घरामध्ये जे वाटी अवेलेबल आहे ना, त्या वाटीपासूनच मोजून घेतलेलं माप घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही मेजरमेंट कपाचं सुद्धा माप घेऊ शकता इथे. पण मी सिंपल प्रत्येकाकडे मेजरमेंट कप नसते, तर वाटी सगळ्यांच्या घरामध्ये असते. तर वाटीचंच माप घेऊया. तर इथे मी एक मोठ्या साईजची वाटी घेतलेली आहे आणि एक पाव वाटी इतकी वाटी घेतलेली आहे, जसं 1/4 कप इतकी वाटी घेतलेली आहे. आणि त्याच वाटीने एक वाटी आपल्याला मोठ्या वाटीने मैदा ॲड करायचा आहे आणि जी एक छोटी वाटी घेतलेली आहे मी त्या वाटीने रवा ॲड करायचा आहे. तर बघा इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि पाव वाटी इतकं बारीक रवा घेतलेला आहे. आता थोडं-थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ मळत असताना एकदम नरम पण मळायचं नाही आणि खूप जास्त हार्ड पण मळायचं नाही. बघा इथे मी आधी पीठ छान मळून घेतलं. थोडं-थोडं पाणी ॲड करून त्यानंतर हाताने असं जोर लावून सॉफ्ट करून घ्यायचं आहे. जवळपास 5-7 मिनिटापर्यंत आपल्याला पीठ छान सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पीठ खूप छान सॉफ्ट झालेलं आहे. नरम नाही, सॉफ्ट झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे, ते ओला करून घ्यायचा आहे आणि पिठाला झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी. पीठ तयार झालेलं आहे मळून. आता लगेच आपण स्टफिंग तयार करून घेऊया. राज कचोरीमध्ये ना एक स्टफिंग भरली जाते. तर सगळ्यात आधी एक बाउल घेतलाय. त्याच्यामध्ये ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने अर्ध्या वाटी इतकं बेसन ॲड करायचं आहे. एक ड्रॉप इतकं येलो फूड कलर ॲड करायचा आहे किंवा ग्रीन ॲड करतात, कोणी ऑरेंजसुद्धा ॲड करून घेतात. तर त्याच्यामध्येच आपल्याला पाव चमचा इतकं बेकिंग सोडा ॲड करायचा आहे आणि थोडं-थोडं पाणी ॲड करून हे सुद्धा पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. खूप जास्त कडक करायचं नाही किंवा खूप जास्त सॉफ्ट करायचं नाही. जसं आपण पोळीसाठी पीठ मळतो की नाही चपातीसाठी गव्हाचं, तसंच पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. तर बघा हा सुद्धा पीठ मी छान मळून घेतलेला आहे. पीठ तयार झालेलं आहे बघा इथे आणि हा पीठ मळून घेतल्यानंतर खूप जास्त वेळ ठेवायची अजिबात गरज नाहीये. पीठ मळून झाल्यानंतर लगेच आपल्याला पुरी करायला घ्यायचं आहे. तर बघा इथे मैद्याचा जो पीठ आपण आधी भिजवून ठेवलेला आहे ना, त्याला 10 मिनिटं झालेले आहेत आणि हा पीठ इथे मी मळून घेतलेला आहे. आता लगेच काय करायचं, याचे छोटे-छोटे पेढे तोडून घ्यायचे, एकदम छोट्या आकाराचे, खूप जास्त मोठे नाही. बघा इथे जसे मी दाखवतेय त्याच आकाराचे आपल्याला छोटे-छोटे पेढे तोडून घ्यायचे आहेत. त्याला छान छोटे-छोटे राउंडमध्ये छोटे-छोटे बॉल्स असतात की नाही, तसे बॉल्स तयार करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पुरी बनवायला सोपं जाते. तर इथे मी सगळे बॉल्स तयार करून घेतलेले आहे. हे सुद्धा आता आपल्याला कपड्याखाली झाकून ठेवायचं आहे. बॉल्स तयार झालेत. आता आपल्याला पिठाचे सुद्धा बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी तर बघा आपल्याला पीठ थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पीठ किती छान सॉफ्ट झालेलं आहे. 10च मिनिटे झालेत, पण पीठ खूप छान सॉफ्ट झालेलं आहे. खरं सांगते बनवायला ही कचोरी अतिशय सोपी आहे. खूप लोकांच्या तोंडातून मी असं ऐकलेलं आहे, की राजकचोरी बनवणं खूप कठीण आहे, व्यवस्थित बनत नाही किंवा फुगत नाही. पण तुम्ही एकदा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतर तुम्ही राजकचोरी बनवायला घ्या. एक एक नंबर अशी कचोरी बनवून तयार होते. अजिबात बिघडण्याचे चान्सेस नसतात आणि काहीही करायची गरज नाही. तुम्हाला एकदम सिंपल प्रोसिजर आहे. नक्की बनवून बघा. तर बघा सगळ्यात आधी तर पीठ थोडंसं सॉफ्ट करून घेतलं आणि त्यानंतर इथे छोटे-छोटे परत आपल्याला पेढे तोडून घ्यायचे पिठाचे. खूप जास्त मोठे नाही तोडायचे आहे. बेसनाच्या पिठापेक्षा थोडेसे मोठे इथे गोळे तोडून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता जसं दाखवतेय त्याचप्रमाणे तोडून घ्या. एकदम मोठे तोडणार तर पुरी खूप जास्त मोठी होणार, ते व्यवस्थित दिसत नाही दिसायला. तर सगळे पेढे इथे तयार झाले. त्यांना सॉफ्ट करून घेतले. परत आपल्याला कपडा झाकायचा आहे आणि बाजूला ठेवून घ्यायचा आहे. तर बघा आपले दोन्ही पेढे इथे तयार झालेत. आता तुम्हाला मी पटकन राजकचोरी कशी बनवायची ते दाखवणार आहे. सगळ्यात आधी तर एक पेढा घ्यायचा. त्याच्यामध्ये जे आपण बेसनाचं पेढा तयार करून घेतलेला आहे ना, तो ठेवायचा. त्यानंतर व्यवस्थित त्याला बंद करायचं त्याचं तोंड. एक्स्ट्रा खूप जास्त पीठ निघत असेल तर पीठ काढून घ्यायचं. खूप कमी पीठ निघत असेल तर काढायची अजिबात गरज नाहीये. जसं आपण पुरणपोळी बनवतो की नाही स्टफिंग भरून, तशाच पद्धतीने आपल्याला ही पुरीसुद्धा बनवून घ्यायची आहे. तर बघा इथे मी छान स्टफिंग भरून घेतलेली आहे. हलक्या हाताने आपल्याला आता ही पुरी लाटून घ्यायची आहे. सेम जशी आपण पुरी लाटतो की नाही तेवढीच पुरी लाटायची. खूप जास्त सुद्धा मोठी पुरी लाटायची नाही आणि तुम्ही इथे बघू शकता छान कॉर्नरनी लाटायची आणि हलक्या हाताने लाटायची म्हणजे ही फुटली नाही पाहिजे. तर बघा इथे मी पुरी छान लाटून घेतलेली आहे. एकदम पातळ लाटायची, खूप जास्त जाडसुद्धा लाटायची नाही. तर पुरी आपली तयार झाली आहे. इकडे मी गॅसवर तेल तापण्याकरिता ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करायचं. त्यानंतर याच्यामध्ये पुरी तळण्याकरिता टाकायची.
तर बघा इथे तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी पुरी टाकून घेतलेली आहे. पुरी तळत असताना गॅस एकदम कमी किंवा मीडियम ठेवायचा. आधी कडकडीत तेल गरम करायचं, त्यानंतर आपल्याला ही पुरी जेव्हा फुलते, फुलल्यानंतर गॅस कमी करायचं मीडियमवर आणि मीडियम गॅसवर आपल्याला आलटून पलटून दोन्ही साईडने जोपर्यंत पुरी छान क्रिस्पी होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर बघा एकदा पुरी छान फुगली आहे, मी पलटून घेतलंय. त्यानंतर आपल्याला आलटून पलटून दोन्ही साईडनी जोपर्यंत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपल्याला पुरीला फुगवून घ्यायचं आहे. तुम्ही फक्त परफेक्ट मेजरमेंट घ्या, म्हणजे तुमची सुद्धा पुरी छान फुगेल आणि कुरकुरीत सुद्धा होईल. तर ही पहिली पुरी आपली बनवून तयार झाली आहे. त्याच पद्धतीने ही दुसरी पुरी सुद्धा बनवून घेतलेली आहे आणि ती सुद्धा बघा तुम्ही किती छान फुगलेली आहे. ही जे वरून आपली पुरी इथे फाटलेली आहे ना, त्यावरूनच समजते की आपली पुरी कुरकुरीत होणार आहे. त्याच्यातून पूर्ण स्टीम बाहेर निघून जाते आणि पुरी छान टम्म फुगते आणि छान कुरकुरीत सुद्धा होते. तर बघा ही आपली दुसरी पुरी सुद्धा बनवून तयार झालेली आहे. मी असं सांगणार नाही की तुम्हाला प्रत्येकच पुऱ्या फुगतील, एखादी पुरी फुगणार सुद्धा नाही, पण शक्यतो पूर्ण पुऱ्या फुगतात, एखादीच फुगणार नाही. तर आपली ही दुसरी पुरी सुद्धा इथे फुगून तयार झालेली आहे. छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे. बाजूने सुद्धा थोडंसं साईडनी चम्मचनं साईडला असं करून घ्यायचं आहे आणि पुरीला व्यवस्थित सगळ्या बाजूनी तळून घ्यायची आहे कुरकुरीत होईपर्यंत. आपल्या इथे सगळ्या पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत. मी तुम्हाला एक पुरी तोडून सुद्धा दाखवते. तुम्हाला विश्वास बसणार नाही. खरं सांगते, घरच्या घरी तुम्ही एवढी छान अशी राजकचोरी बनवून तयार करू शकता. बघा आवाज ऐका किती छान कुरकुरीत आहे, तुटत आहे मस्त अशी. तर अजून मी तुम्हाला पूर्ण तोडून सुद्धा दाखवते बघा. आवाज ऐका तुम्ही या पुरीचा. तुम्हाला विश्वास नसेल ना, पण एकदा तुम्ही या पद्धतीने बनवून बघा. तुमची सुद्धा राजकचोरी परफेक्ट बनणार आहे. तर कचोरी तर बनवून तयार झालेली आहे. आता त्याच्यामध्ये भरायची जी स्टफिंग आहे ती तयार करून घेऊया. तर इथे मी काबुली चणे घेतले आहेत 1 वाटी इतके. रात्रभर आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत. आता याच्यामध्येच आपल्याला एक मोठी इलायची, थोडंसं दालचिनीचा तुकडा ॲड करायचा आहे, 1 स्टार फूल ॲड करायचं आहे, 1 हिरवी इलायची, 2-3 इतके लवंग ॲड करायचं आहे आणि हे रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर बघा इथे मी छान रात्रभर चणे भिजवून घेतलेले आहेत. आता याच्यातलं आपल्याला हे पाणी काढायचं नाही. याच पाण्यामध्ये आपल्याला हे चणे शिजवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये एवढा सुगंध असतो की नाही ह्या मसाल्याचा, त्यामुळे चण्याला एक वेगळाच फ्लेवर येतो. तर आता सगळ्यात आधी तर आपल्याला काय करायचं आहे, कुकर घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये पाण्यासहित चणे ॲड करून घ्यायचे आहेत. जर पाण्याला खूपच जास्त स्मेल असेल ना, तर तुम्ही पाणी बदलून घेऊ शकता. पण इथे व्यवस्थित आहेत, त्यासाठी इथे मी हाच पाणी वापरणार आहे. आणि 4-5 शिट्ट्या येईपर्यंत जोपर्यंत एकदम सॉफ्ट होत नाही चणे, तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. इथे मी जवळपास 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. 5 शिट्टीमध्ये छान एकदम सॉफ्ट चणे शिजून तयार झाले आहेत. तुमच्या कुकरला किती वेळ लागते शिजायला किंवा किती शिट्टीमध्ये शिजते त्यानुसार शिजवून घ्या. तर आपण एक चणा बघून घेऊया. तर खूप गरम आहे. बघा इथे मी एक चणा फोडून बघितले, एकदम सॉफ्ट शिजून तयार झालेला आहे. अजून एक बघून घेऊया. तर बघा इथे चणे खूप छान शिजून तयार झालेत. आता काय करायचं आपल्याला, याच्यातले सगळे मसाले काढून घ्यायचे. ते खडे मसाले आपण टाकले आहेत ना, ते सगळे मसाले आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यातले पाणीसुद्धा आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. तर बघा याच्यातला पूर्ण मसाला मी काढून घेतलेला आहे. दालचिनी, मोठी इलायची, जे मसाले मी यामध्ये ॲड करून घेतले होते ना, ते सगळे मसाले मी काढून घेतले आहेत. आता याच्यातलं पाणीसुद्धा काढून घेते. तर बघा इथं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करून घेऊया आणि मसाले छोले तयार करायचे आहेत सिंपली आपल्याला. तर इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर ॲड केला तरी चालेल. भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपले चटपटीत असे मसाले चणे किंवा मसाले छोले बनवून तयार झाले आहे. तर हे छोले ना असंही खायला खरं सांगते खूप छान लागतात. याच्यावर थोडीशी दही, चटणी ॲड करून सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. तर इथे मसाले छोले मी तयार करून घेतलेत. आता गोड दही सुद्धा तयार करून घेते. तर एका बाउलमध्ये 1 वाटी इतकी दही ॲड केलेली आहे. त्याच्यामध्ये 1/4 कप इतकी साखर ॲड करायची आहे किंवा साखर पावडर ॲड करून घ्यायची आहे. व्यवस्थित त्याला फेटून एकदम क्रीमी अशी दही तयार करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी थोडंसं मिक्स करून घेतलं. त्यानंतर इथे मी विस्क करून घेणार आहे. छान फेटायचं जोपर्यंत क्रीमी टेक्स्चर येत नाही दहीचं तोपर्यंत. आणि इथे आपली गोड दही सुद्धा बनवून तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला राजकचोरी कशी सर्व करायची ते दाखवते. सगळ्यात आधी तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये कचोरीला फोडून घ्यायचं आहे. तर हलक्या हाताने वरच्या बाजूने आपल्याला कचोरीला थोडंसं फोडायचं, खूप जास्त पण फोडायची नाही. तर बघा किती छान इझिली फुटतंय ना, म्हणजे समजायचं की आपली कचोरी एकदम परफेक्ट बनून तयार झालेली आहे. तुम्ही घरच्या घरी सुद्धा मार्केटसारखी राजकचोरी बनवून खाऊ शकता, इतकी सोपी आहे बनवायला.
तर सगळ्यात आधी आपल्याला याच्यामध्ये एक दही वडा ॲड करायचा आहे. असेल तर दही वडा ॲड करून घ्या, नसेल तर तुम्ही चणे ॲड करून घेतला तरी चालेल. पण जशी मार्केटमध्ये मिळते की नाही तशी बनवण्यासाठी याच्यामध्ये सगळ्यात आधी एक दही वडा ॲड केलेला आहे. त्याच्यावरून जे आपण मसालेवाले छोले बनवले आहेत ना ते ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पापडी ॲड करायची आहे. याआधी मी भरपूर साऱ्या पापडीच्या रेसिपी शेअर केल्या आहेत. त्याच्यावरून तुम्ही पापडीची रेसिपी बघू शकता. तर इथे मी पापडीसुद्धा क्रश करून हाताने तोडून ॲड केलेली आहे. त्यावरून आपल्याला भरपूर सारी रेड चटणी ॲड करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी 2-3 चम्मच इतकी रेड चटणी ॲड करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यावरून ग्रीन चटणीसुद्धा ॲड करायची आहे. तर 1 ते 1.5 चमचा इतकी ग्रीन चटणी ॲड करायची किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणी कमी जास्त करून घेऊ शकता इथे. तर बघा इथे भरपूर सारी चटणी ॲड केलेली आहे. आता याच्यावरून आपल्याला जी आपण गोड दही बनवून ठेवलेली आहे ती दहीसुद्धा ॲड करून घ्यायची आहे. मला ना दही खूप जास्त आवडते चाटमध्ये, त्यासाठी मी भरपूर दही ॲड केली. त्यानंतर त्याच्यावरून आपल्याला जिरा पावडर ॲड करायचं आहे, मिरची पावडर, मीठ ॲड करून घ्यायचं आहे थोडंसं. त्यानंतर परत थोडीशी ग्रीन चटणी, थोडीशी रेड चटणी ॲड करायची आहे आणि वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर गार्निश करायची आहे. भरपूर सारी नायलॉन शेव ॲड करायची आहे आणि इथे आपली चटपटीत स्ट्रीट स्टाईल राजकचोरी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.